ये ऑपरेशन टाइगर नहीं, ऑपरेशन गिदड़ है। ऑपरेशन टायगर की गिधाड, नाना पटोलेंचा हल्ला बोल, फोडाफोडी लोकशाहीला घातक। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी आणि कथित ऑपरेशन टायगरच्या मोहिमेनं प्रचंड खळबळ उडवून दिली आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारवर आतापर्यंतचा सर्वात आक्रमक आणि बोचरा हल्ला चढवलाय। नागपूर येथे आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अत्यंत संतप्त भाषेत सत्ताधाऱ्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतलाय। ये ऑपरेशन टाइगर नहीं, ऑपरेशन गिदड़ है। सत्ता की भूख, उसकी एक मर्यादा होती है, लेकिन नरेंद्र मोदी और उनका अलायंस ये वो भूख के भी ऊपर चले गए। इसको अब वोमिटिंग आने का समय आ गया है। राजनीति में और विशेष करके हमारी जो संवैधानिक व्यवस्था जो है, लोग पार्टी को वोट करते हैं। यहाँ तो दूसरे पार्टी के चुने हुए लोगों को अपने कब्जे में लेके अपनी ताकत, सत्ता की जो मस्ती है वो दिखाने का काम किया जा रहा है, और इसलिए मैं इसको ऑपरेशन टाइगर नहीं कहता, इसको ऑपरेशन गिदड़ कहता हूँ। संजय राउत ने आरोप लगाया कि एक एमपी की कीमत 50 करोड़ रुपए तय की गई है। उससे भी ज्यादा दे सकते हैं, क्योंकि इन लोगों ने देश को लूटा है। जैसे अंग्रेज ने लूटा था, वैसे ये लोग लूट रहे हैं। तो मोदी और उनके जो देश खरीदने वाले जो लोग हैं, जिनको बेचा जा रहा है, उनके पास पैसा ही इतना हो गया है कि वो 50 नहीं, उससे भी ज्यादा खरीद सकते हैं। लेकिन ये लोकतांत्रिक व्यवस्था का हत्या करने का काम, ये जो नरेंद्र मोदी की सरकार कर रही है, उनका अलायंस कर रहा है, उसका हम निषेध करते हैं। गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आणि प्रसार माध्यमांमध्ये अशा चर्चा रंगतायत की ठाकरे गटाचे काही खासदार सत्ताधारी पक्षाच्या संपर्कात असून ते संसदेत एक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत। सत्ताधारी गटातून या गुप्त मोहिमेला ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आल्याचं बोललं जात आहे। मात्र नाना पटोले यांनी या नावावरच तीव्र आणि कायदेशीर आक्षेप घेतलाय। ते म्हणाले की लोकशाही मार्ग सोडून पैशांचा अवाजवी वापर करून आणि केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून दुसऱ्यांचे लोकप्रतिनिधी पळवणं, या कृतीला वाघाचं नाव देणं हा थेट वाघाचा अपमान आहे। वाघ हा स्वाभिमानी असतो, तो शिकार करतो, पण दुसऱ्याचं ओरबाडून खात नाही। सत्ताधाऱ्यांचं हे कृत्य मृत प्राण्यांचं मांस नोचून खाणाऱ्या प्राण्यांसारखं आहे। म्हणूनच या राजकीय फोडाफोडीला ऑपरेशन टायगर म्हणण्याऐवजी निव्वळ ऑपरेशन गिधाड किंवा ऑपरेशन लांडगा म्हटलं पाहिजे, अशा कडक शब्दात त्यांनी महायुतीला सुनावलंय। या संपूर्ण वादाची सुरुवात महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कथित बंडाच्या अफवांमधून झाली आहे। सूत्रांच्या दाव्यानुसार ठाकरे गटाचे सुमारे 7 ते 8 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असून ते संसदेत पक्षांतर बंदी कायद्यातून वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळासह स्वतंत्र गट स्थापन करण्याचा विचार करतात। या संभाव्य फुटीच्या बातम्यांमुळे महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असली तरी नेते मात्र ही फूट रोखण्यासाठी आणि अंतर्गत एकजूट दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। नाना पटोले यांनी या संदर्भात बोलताना स्पष्ट केलंय की लोकशाहीमध्ये जनतेने ज्या विचारसरणीला आणि ज्या उमेदवाराला निवडून दिले त्याला केवळ स्वतःच्या सत्तेची भूक भागवण्यासाठी आपल्या बाजूने वळवणं हा या जनतेचा आणि लोकशाहीचा उघड अपमान आहे। सत्ताधारी महायुतीकडे सत्तेची एवढी मस्ती आली आहे की त्यांना नैतिकतेचे कोणतेही भान राहिलेले नाहीये। ते केवळ विरोधातील प्रत्येक आवाज दाबण्यासाठी आणि स्वतःचं संख्याबळ कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी कोणत्याही ठराला जाण्यास तयार आहेत, असा थेट आरोप पटोले यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले जेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर खासदारांना पळवण्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयांची प्रचंड मोठी ऑफर दिल्याचा गंभीर आरोप केलाय। नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या 50 कोटींच्या आरोपाचं पूर्ण समर्थन केलंय आणि या दाव्याला अधिक बळ दिलंय। पटोले म्हणाले की सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी विविध घोटाळ्यांच्या माध्यमातून जनतेच्या हक्काचा पैसा ओरबाडून आणि देशाला लुटून अफाट संपत्ती जमा केली। त्यांच्याकडे पैशाचा इतका महापूर आहे की ते केवळ 25 किंवा 50 कोटी नव्हे तर खासदारांना खरेदी करण्यासाठी त्याहूनही मोठी रक्कम सहज देऊ शकतात। पैशांच्या जोरावर लोकशाही व्यवस्था आणि स्वाभिमान विकत घेण्याचा हा एक अत्यंत घृणास्पद प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीत सुरू आहे, ज्याला जनता कधीही माफ करणार नाही। हा सर्व खेळ केवळ पैशांच्या बळावर सुरू असून ज्या लोकप्रतिनिधींनी जनतेशी बेईमानी करून अशा पैशांच्या आमिषाला बळी पडण्याचा विचार केलाय त्यांना जनता आगामी काळात धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिलाय। या कथित पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी तातडीने पावले उचलत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक सविस्तर पत्र पाठवलंय।
या पत्रात त्यांनी कोणत्याही बेकायदेशीर आणि पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या गटाला संसदेत मान्यता देऊ नये अशी अधिकृत विनंती केली आहे. जेव्हा पत्रकारांनी नाना पटोले यांना अरविंद सावंत यांच्या या पत्राबद्दल आणि लोकसभा अध्यक्षांच्या संभाव्य भूमिकेबद्दल विचारलं, तेव्हा पटोले यांनी देशातील घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेवरच अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की सध्याच्या देशातील राजकीय परिस्थितीत लोकसभा अध्यक्षांकडून कोणत्याही प्रकारच्या निष्पक्ष न्यायाची किंवा लोकशाही रक्षणाची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. आज देशातील सर्व स्वायत्त संस्था, मग ते न्यायालय असो, निवडणूक आयोग असो किंवा लोकसभा अध्यक्ष, हे सर्व सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतायत. लोकसभा अध्यक्ष हे स्वतंत्र निर्णय घेण्याऐवजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांच्या आदेशानुसारच काम करतात. त्यामुळे ते नियमांचं पालन करतील की सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचा निर्णय घेतील, याबद्दल देशवासियांच्या मनात मोठी शंका आहे, असे खळबळजनक विधान त्यांनी केलंय. दुसरीकडे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष जसं की शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांनी आपल्या सर्व खासदारांशी संपर्क साधून ते पूर्णपणे सुरक्षित आणि एकनिष्ठ असल्याचा दावा केलाय. मग या नेत्यांच्या मते सत्ताधारी महायुती केवळ राज्यामध्ये स्वतःचं अपयश लपवण्यासाठी आणि विरोधकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या वावड्या उठवत आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये पेरल्या जाणाऱ्या या बातम्या केवळ एक सायकोलॉजिकल वॉरफेअर असून महाविकास आघाडीचे सर्व खासदार पक्षाशी आणि उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. महायुतीने मात्र पटोले यांच्या या ऑपरेशन गिधाड या विधानाचा तीव्र निषेध केला असून विरोधक पराभवाच्या भीतीनं आणि स्वतःचं घर सांभाळता येत नसल्यामुळं सत्ताधाऱ्यांवर निरर्थक आणि पातळीहीन आरोप करत असल्याचा प्रतिदावा केलाय. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा नवा अंक आगामी काळात कोणत्या दिशेनं जातो आणि संसदेच्या अधिवेशनात खरोखरच काही मोठे फेरबदल पाहायला मिळतात का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. नाना पटोले यांच्या या विधानामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील दरी अधिकच रुंदावली असून हा वाद न्यायालय किंवा संसदेच्या सभागृहापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.